माझा नमस्कार. माझे नाव तेजस्वी लाल कदम. मी आज आपल्यासमोर 26 जानेवारी निमित्त भाषण सादर करीत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशीच माझी नम्र विनंती. आज मी बोलते कारण आज मला बोलण्याचा हक्क आहे. 26 जानेवारी हा दिवस मला आठवण करून देतो तू कुणाची बहीण, पत्नी, मुलगी नाही, तू या देशाची नागरिक आहे. संविधान मला सांगतो तू सर्वांना समान आहेस. पण सामान्य समाजाला आजही मला मुलगी म्हणून कमी का पाहिलं जातं? स्वप्न पाहिली तर प्रश्न विचारले जातात. स्वप्न पाहिली तर प्रश्न विचारले जातात. आवाज उठवला तर चारित्र्यावर बोट ठेवले जाते. आवाज उठवला तर चारित्र्यावर बोट ठेवले जाते. हेच का ते स्वातंत्र्य ज्याची शपथ आपण 26 जानेवारीला घेतली. या देशात जिजाऊबाईंनी वीर घडवले, लक्ष्मीबाईंनी रण पेटवले आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल पेटवली. या देशात आज माझा असणं सुरक्षित माझ्या नशिबावर का सोडतात? आज मी कोणाला दोष देत नाही. मी आज तुम्हाला प्रश्न विचारते. जर संविधान मला समान समजतं तर हा समाज मला वेगळा का वागतो? जर हा देश माझा आहे तर मी या देशात घाबरून का जगू? आज या प्रसक्ताच्या दिनी मी शपथ घेते. मी गप्प बसणार नाही. मी अन्याय सहन करणार नाही. मी माझ्या बहिणीला भीती नाही तर आत्मविश्वास देईल. कारण देश तेव्हाच प्रगत होतो तेव्हा त्या देशातील स्त्रिया सुरक्षित आणि सन्मानाने जगतात. हा देश माझा आहे. 26 जानेवारी माझ्या हक्काचा दिवस, माझ्या स्वाभिमानाचा